नमस्कार, मी निकिता. LS मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. आम्ही आपापसात लढत नाहीत. आमची 2029च्या लढाईची सुरुवात. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया ब्लॉकसाठी पुढील रणनीती ठरवणार. संजय राऊत यांचं वक्तव्य. 4 दिवसात भाजप प्रवेश आणि आमदारकी. प्राजक्त तनपुरेंकडून विखेंचं कौतुक. राहुरीतील विजयी रॅली आणि आभार सभेत कृतज्ञता व्यक्त. विखे तनपुरे यांची वाढती राजकीय जवळीक आता जिल्ह्याच्या राजकारणाचा चर्चेचा विषय. शरद पवार यांचा आज बारामती दौरा. शरद पवार यांच्या भेटीची कार्यकर्त्यांना ओढ. पवारांच्या गोविंद बाग येथील निवासस्थानी सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी. परळी तौहीद खान हत्या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांची पीडित कुटुंबाला भेट. खान कुटुंबाला लागेल ती सर्व मदत करण्यास मी तयार आहे, मुंडेंचं आश्वासन. कोल्हापुरात चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर अंधश्रद्धेचा प्रकार. मतमोजणी केंद्रावरील खुर्चीवर लिंबू अगरबत्ती ठेवल्याचं समोर. जामनेरमध्ये धक्कादायक घटना. मुलीच्या साखरपुड्याच्या अवघ्या 5 दिवस आधी आई घरातून निघून गेल्यानं खळबळ. प्रियकराच्या व्हॉट्सअप स्टेटसवर विवाहाचे फोटो दिसल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस. बीड परळी मार्गावर ढेकणमोह येथे रात्री झालेल्या पावसाने पूल वाहून गेला. वाहून गेलेल्या पूल बनवण्याचं काम पुन्हा सुरू. वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. नाशिक बहुराष्ट्रीय कंपन्या अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासे. पीडित तरुणीचे जबरदस्तीने धर्मांतरण केले जात असल्याचं तपासात उघड. उद्यापासून या प्रकरणाची होणार नियमित सुनावणी. बीडमधील मौजे धानोरात जागतिक पर्यावरण दिनीच अधिकाऱ्यांकडून वृक्षतोड. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वर्षानुवर्ष जोपासलेली झाडे उपटून टाकल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. परभणीच्या दैठणा भागात 112 नंबरचा गैरवापर. दारूच्या नशेत 112 नंबरवर पोलिसांना त्रास व्हावा या उद्देशानं कॉल करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल. दैठणा पोलीस स्टेशनमध्ये पुढील तपास सुरू. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.